25 जुलै 2000 रोजी शनिवारच्या दिवशी येणारी आषाढी एकादशीला जर महिलांना मासिक पाळी आली तर उपवास करावा की नाही याबद्दल आपण धर्म काय सांगतोय आणि आरोग्यासाठी काय चांगलं आहे या दोन्ही गोष्टी सोप्या भाषेत समजून घेऊया. त्या अगोदर श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दिव्य शक्ती या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तर पहा मंडळींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल कमेंट करायला मात्र विसरू नका. तर आधी आपण धर्माच्या बाजूनी बोलूया. बऱ्याच जुन्या समजुतीनुसार मासिक पाळीच्या दिवसात महिलांनी उपवास करणं टाळलं पाहिजे, कारण या काळात महिलांना अशुद्ध मानलं जातं. पण तरीसुद्धा काही महिला उपवास चालू ठेवण्याचा निर्णय घेतात. फक्त त्या देवपूजा किंवा धार्मिक विधीमध्ये भाग घेत नाहीत. म्हणजेच आपण उपवास करू शकतो पण पूजेला हात लावू नयेत. मंडळींनो, तुम्हाला पूजा जी आहे तर ती करायची नाही, तुम्ही उपवास धरू शकता. अशा वेळी आपण मनातल्या मनात देवाचं नाव घेऊ शकतो, म्हणजेच आपण त्याला मानसिक पूजा करू शकतो. काही लोकांचं असं म्हणणं आहे की पाळीच्या दिवसात मनातल्या मनात केलेली पूजा सुद्धा देवाला पोचते आणि उपवासाचं पूर्ण फळ मिळतं. दुसरा पर्याय म्हणजे जर तुम्हाला स्वतःला उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही घरातूनच देवाचा नमस्कार करू शकता किंवा घराच्या दुसऱ्या एखाद्या माणसाला तुमच्या वतीने पूजा करायला सांगू शकता. आता आरोग्याच्या बाजूने विचार करूया. पाळीच्या दिवसात महिलांना खूप शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवतो, अशक्तपणा येतो. त्यामुळे उपवास करणं तुमच्या तब्येतीला झेपेल की नाही याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. मग उपवासाच्या काळात आहार कसा घ्यावा? तर महिलांनो, ताईंनो, या दिवसात पुरेसं पोषण मिळणं गरजेचं आहे, जेणेकरून शरीरात कमजोरी येणार नाही. यावरून असा निष्कर्ष निघतो की आषाढी एकादशीला पाळी आल्यावर उपवास करायचा की नाही हा निर्णय पूर्णपणे त्या महिलाच्या स्वतःचा आहे. त्यांनी आपली तब्येत आणि देवावरची श्रद्धा या दोन्ही गोष्टींचा विचार करून स्वतःवर ठरावं. जर उपवास जमणार नसेल तर फक्त मनातल्या मनात देवाची प्रार्थना करावी किंवा दुसऱ्या कोणाकडूनही पूजा करून घ्यावी. आता पाळीच्या दिवसात उपवास कसा ठेवा ते पाहूया. या दिवसात तुमच्या शरीराला जास्त ताकदीची गरज असते, विशेष लोह आणि भरपूर पाण्याची गरज असते. त्यामुळे तुमच्या खाण्यापिण्यात या गोष्टी असतील याकडे लक्ष द्या. जर तुम्ही उपवास करायचा ठरलं तर शरीराला ऊर्जा आणि ताकद मिळेल अशी फळे, काजू, बदाम आणि उपवासाच्या भाज्या खाण्यावर जास्त भर द्या. आता एकादशीचा उपवास कोणी करू नये तर गरोदर महिला, आजारी माणसं आणि म्हाताऱ्या लोकांनी हा उपवास करू नये. नियमानुसार ज्यांचा निश्चय पक्का आहे, जे मनापासून आध्यात्मिक मनात, त्यांनीच हा उपवास करावा. उपवासाच्या कडक नियमात अन्न आणि पाण्याला स्पर्श करायचा नसतो. एकादशीला अविवाहित म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं नाही अशा मुली डोक्यावरून केस धुवू शकतात का? तर याचं उत्तर असं आहे की आपल्या हिंदू परंपरेमध्ये एकादशीच्या दिवशी केस धुण्याची मनाई आहे. विशेषतः महिलांसाठी हा नियम सगळ्यांच महिलांना लागू होतो, मग त्या विवाहित असो की अविवाहित असो. एकादशीचा हा देवाच्या भक्तीचा पवित्र दिवस असतो. एकादशीला आपण डोक्यावरून आंघोळ करू शकतो का? एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून 7 वेळा हरी हा शब्दाचा म्हणावा, उच्चार करावा लागतो. दररोज म्हटलं तर फारच चांगलं. डोक्यावरून आंघोळ केल्यावर घरात भगवान विष्णूंची पूजा करून दिवा लावा आणि फळे, फुले आणि तुळशीची पाने दिवाला व्हावीत. पण लक्षात ठेवा, तुळशीचे पाने आदल्या दिवशी तोडून ठेवायचे आहेत. एकादशीचा उपवास कधी सोडा? एकादश हा अनेकाच्या उपवासाचा दिवस असतो. हा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच की द्वादशीला सोडतात. पण शास्त्र असं सांगतं की द्वादशीच्या सूर्योदयानंतर द्वादशीचा 4था भाग येत असेल तर त्या वेळेत उपवास सोडू नये. हा ठराविक काळ संपल्यानंतरच उपवास सोडावा. आषाढी एकादशीला भगर खाऊ शकतो का? वरीची तांदूळ म्हणजे वरीचा भात किंवा भगर. महाराष्ट्रात अनेक एकादशीला भाताऐवजी हा पदार्थ बनवला जातो. भगर किंवा संयम हा पदार्थ आरोग्यासाठी खूप चांगला असतो, त्यामुळे तो आपण रोजच्या जेवणामध्येही खाऊ शकतो आणि आषाढी एकादशीला सुद्धा नक्की खाऊ शकतो. तर आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर सोडतात. पण बरेच लोक दुसऱ्या दिवशी कामावर जाण्याचा घाईत सकाळी फक्त 1 कप चहा आणि बिस्किट घेतात आणि नंतर दुपारी 1 वाजता थेट जड जेवण खातात. एकादशीला आपण तांदूळ दान करू शकतो, हो का? तर तुम्हाला तांदूळ दान करायचं आहे. या दिवशी तांदूळ, गहू, फळे आणि भाज्या गरिबांना मदत म्हणून आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दान केल्या जाऊ शकतात. एकादशीचा उपवास केळी खाऊ शकतो. एकादशीच्या उपवासामध्ये चालणारे काही पदार्थ म्हणजे ताजी आणि रसाळ फळे जसे की केळी, सफरचंद, डाळिंब आणि नारळ हे खाण्यासाठी उत्तम पर्याय. एकादशीच्या उपवास दही खाऊ शकतो का मंडळींनो? हा भरपूर महिलांना प्रश्न असतो. मथुरा आणि वृंदावनमध्ये वैष्णव पंथाचे लोक उपवासाला दुधाचे बनवलेले गोड पदार्थ, चना मिठाई खात नाहीत.
पण तरीसुद्धा एकादशीच्या उपासाला गाईचं दूध आणि त्यापासून बनवलेले पदार्थ जसं की दही, ताक, खवा, लोणी आणि तूप आपण खाऊ शकतो. एकादशीच्या उपासात जिरे खाऊ शकतो का? तर हो, नक्कीच खाऊ शकता. जिरे हा उपवासाच्या पदार्थामध्ये वापरला जाणारा नेहमीचा मसाला आहे आणि तो पचनासाठी खूप चांगला मानला जातो. उपवासाच्या नियमात काही मसाले टाकले जातात, पण जिरे त्यात येत नाही. जिरे उपवासाच्या जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि पचन चांगला ठेवण्यासाठी वापरतात. जर तुम्हाला ही माहिती कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो मंडळी, आता आपण पाहूया ज्या महिलांना मासिक पाळी आलेली नाही किंवा ज्यांचं वय झालं आहे, यांनी सर्वांनी पुरुषांसाठी आणि महिलांसाठी एक विठ्ठल रुक्मिणीचा एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय केल्याने घरातील गरिबी दूर होते, सुखसमृद्धी येते आणि विठ्ठलाची कृपा राहते. आषाढ एकादशीच्या दिवशी म्हणजे की 25 जुलै 2026 रोजी शनिवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे घालावेत. घरातील देवघरासमोर विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसाव आणि एक तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा दिवा लावा. एक स्वच्छ वाटी घ्या किंवा ताट घ्यावं. मूर्ती असेल तर त्यात ठेवावी आणि फोटो असेल तर फोटोसमोर रिकामे भांडे ठेवावे. 108 वेळा तुळशीचे पानं स्वच्छ धुवून घ्यायचे. एकादशी दिवशी तुळशीचे पानं तोडत नाही, म्हणून आदल्या दिवशीच म्हणजे शुक्रवारी ही पाने आणून ठेवावीत. प्रत्येक तुळशीच्या पानावर आपल्या रिंग म्हणजे आपल्या अनामिका बोटाने चंदनाचा टिळा लावा. जमल्यास चंदनाने पानावर राम आणि विठ्ठल लिहावे. यानंतर एक एक तुळशीचं पान विठ्ठलाच्या पायावर किंवा समोर ठेवा. ताटात अर्पण करावं. पान वाहताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, पुंडलिका वरदे, जय हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय हा मंत्र म्हणा. असं ऐकून 108 वेळा मंत्र म्हणून 108 वेळा पाने विठ्ठल रुक्मिणी चरणी अर्पण करावेत. उपाय पूर्ण झाल्यावर विठ्ठलाची आरती करावी, मनोभावे प्रार्थना करावी. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी ही तुळशीचे पाने उचलून घरातील झाडाच्या कुंडीत किंवा मातीत टाकावे. ही पायाखाली येणार नाही याची काळजी घ्यावी. हा उपाय केल्याने विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद नक्की मिळतो. तर हा उपाय आणि माहिती कशी